ते जे शोले मधलं आहे ना की बेटा सो जा नाही तो गब्बर आएगा, ती भावना आज भारतातल्या मतदारांच्या मनात आहे, बिहारच्या मतदारांच्या मनात आहे की बेटा वोटिंग कर, नाही तो राहुल आ जाएगा, नाही तो तेजस्वी आ जाएगा, म्हणून जाऊन मतदान करतात. तुमच्यावरती वोट चोरी, काय मतदान अफरातफरी, हे जे काही आरोप झाले होते किंवा ह्या सगळ्या प्रकारची जी टीका होत होती, पण जो संदेश त्यावेळी दिला गेला विशेष करून तो तर मुद्दा होता निवडणुकीत. तो निवडणुकीचा मुद्दा असूच शकत नाही. निवडणुकीचा मुद्दा राज्याच्या विकासाचा असला पाहिजे, राज्याच्या कायदा सुव्यवस्थेचा असला पाहिजे, राज्याच्या आर्थिक परिस्थितीचा असला पाहिजे. वोट चोरी निवडणुकीचा काय विषय कसा असू शकतो? आता राहुल गांधींनी दाखवले की काय दाखवलं? प्रेझेंटेशन केले, त्यांनी काय केलं? नाही मतदार नाही, तुम्ही प्रेझेंटेशन मधून दाखवलं काय? तुम्हाला समजा एका घरावरती एका पत्त्यावरती 60 लोक सापडतात, तुम्ही फक्त ती यादीच सांगताय ना, तुम्ही त्या पत्त्यावर गेलात का बघायला? जेव्हा पत्रकार त्या पत्त्यांवरती बघायला गेले तेव्हा यांचं तोंड फुटलं ना. मतदार याद्या कशा तयार होतात हे माहित नाही. अभ्यास कमी पडला आणि त्यामुळे ते तयारी करू शकले नाही आणि त्यामुळे परीक्षेत नापास झाले, असं सरळ आता तुम्हाला काय म्हणायचं ते नाही. महाराष्ट्राच्या बाबतीत अस्वस्थता नाही असं तुम्ही म्हणताय. मंत्रिमंडळ बैठकीमध्ये शिवसेनेचे मंत्री अनुपस्थित राहतात, त्यांचे जे नेते आहेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा एकदा दिल्लीवारी करतात, अमित शहांकडे जातात आणि विषय तोच की आता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका होत आहेत आणि आमच्या लोकांना म्हणजे उमेदवारांची, संभाव्य उमेदवारांची पळवापळवी चालली आहे, अशा पद्धतीचे प्रश्न केले जातात. ते सगळ्याच बाजून चालू. आणि तुमचं एक बरं आहे, म्हणजे माधवजींचं असं आहे की त्यांना कुठल्याही विषयाची किती माहिती ठेवायची आणि किती दाखवायची ते त्याचा हातखंडा असल्या कारणाने, म्हणून म्हणजे माझ्यावरती किती वाईट आरोप आहे. किती तब्बल 12 वेळा तुमचं नाव त्या विषयाकडे नको. माधव भंडारी हे प्रवक्ते, ते प्रवक्तेच. म्हणजे त्यांनी आजही तेच स्टुडिओत यायचं आणि पक्षाची बाजू मांडण्याची, खिंड लढवायची आणि मग त्यात स्वतःचा बाजी प्रभू करून घ्यायचा, असं झालं. मी अरुण मेहत्रे आणि आज आपले स्पेशल गेस्ट आहेत माधव भंडारी. नमस्कार. नमस्कार. नमस्कार माधव भंडारीजी, आपलं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत. धन्यवाद. खरं तर तुमचा परिचय करून द्यायची आत्ता आवश्यकता नाहीये, कारण बऱ्याचदा लोकांना म्हणजे अलीकडच्या काळात असं होतं की बाबा भंडारी सर गेले कुठे असा प्रश्न निश्चितपणे पडतो. तरी देखील तुमची एक प्रतिमा जनमानसामध्ये किंवा प्रेक्षकांमध्ये अजूनही कायम आहे. पूर्वी तुम्ही ज्या प्रमाणात टी व्हीवरती दिसायचा, तुमची मतं मांडायचा आणि महत्वाचं म्हणजे की प्रतिकूल परिस्थितीमध्ये पक्षाच्या आणि वैचारिक दृष्टिकोनातनं किंवा विचाराच्या दृष्टिकोनातनं प्रतिकूल परिस्थितीमध्ये तुम्ही माध्यमांसमोर यायचा आणि म्हणून एक खरडे प्रवक्ते म्हणून तुम्ही आपण परिचित आहात. तर माधव भंडारीजी आज आपल्यासोबत आहेत आणि स्वाभाविकपणे विषय आहे बिहारच्या निवडणुका, त्या निवडणुकांचा निकाल आणि आत्ता महाराष्ट्रामध्ये येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि एकूणच आपल्या सभोवताली घडणारं राजकारण. सर, सगळ्यात आधी आपलं अभिनंदन. धन्यवाद. बिहारमध्ये यश मिळवलं मोठं. अभिनंदन बिहारच्या जनतेचं केलं पाहिजे. आणि नितीश कुमार 10व्यांदा मुख्यमंत्री झाले. खरं तर असं वाटलं होतं की नितीश कुमार यावेळी मुख्यमंत्री होतील किंवा नाही, किंवा भारतीय जनता पक्षाची काय नेमकी भूमिका असेल याविषयी थोडंसं उलटसुलट चर्चा सुरू होती. नाही, पण ती चर्चा माध्यमांमधून होती. आणि माध्यम काय चर्चा करतात ते माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती आहे. आमच्याकडे नव्हती चर्चा. पण तुमच्याकडे विचार असेल त्याच्या मागे काय? आमची भूमिका स्पष्ट होती. आम्ही सुरुवातीला सांगितलं होतं की नितीशजींच्या नेतृत्वाखाली आपण निवडणूक लढवतो आहोत. ते आम्ही सुरुवातीपासून स्पष्ट केलं होतं. त्यामुळे आमच्या याच्यात कुठेही भूमिकेमध्ये काही बदल झाला, आम्ही काही फेरविचार केला वगैरे अशातला काही भाग नाही. आमची भूमिका जी सुरुवातीपासून होती तीच होती, आजही तीच आहे. बरं, माध्यमांनी काय करावं हे पण भारतातली माध्यम नाही. विषय असा आहे की नितीश कुमार म्हणजे इकडे महाराष्ट्रातली जर पार्श्वभूमी आपण बघितलं तर एक का असा होतं की महाराष्ट्रामध्ये देखील कोणीतरी एक मित्र पक्ष होता शिवसेना नावाचा, आणि त्यावेळी मग काय घडलं, मग मोठ्या काय लोकांनी तुमच्या बाजूने मॅन्डेट दिलं, पण मग तिथे युती तुटली, त्या केवळ मुख्यमंत्रीपदापायी. आणि अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्रातलं राजकारण काहीतरी वेगळ्या पद्धतीनं घडतं आणि बिहारमधलं राजकारण काहीतरी वेगळं. काय साधारणपणे म्हणजे केवळ उत्सुकतेपोटी किंवा म्हणजे काय साधारण हे असतं याच्यामध्ये? असं बघा, प्रत्येक प्रांताच्या
राजकारणाचे स्वतःचे काही पैलू असतात, त्या नेत्यांचे काही वैशिष्ट्ये असतात, त्या राजकीय पक्षांची काही, म्हणजे त्या जे स्थानिक राजकीय पक्ष आहेत, प्रादेशिक पक्ष आहेत, त्यांची काही कंगोरे असतात. त्या सगळ्यातून त्या ठिकाणचं राजकारण चालतं. महाराष्ट्रातलं राजकारण जे काही घडलं ते तुमच्या सगळ्यांच्या समोर आहे. महाराष्ट्रात आम्ही तर त्यांना बरोबर ठेवण्याचाच प्रयत्न शेवटच्या क्षणापर्यंत केला. दगाफटका कोणी केला हे सगळ्या जगाला माहिती. फक्त आता जसं की बिहारचा विषय होत असताना की एका अर्थाने त्यागाची भूमिका भाजपची दिसते. मुख्यमंत्री पद, कारण तुमच्याकडे सलग दुसऱ्यांदा मोठ्या संख्येने, म्हणजे संख्याबळ असूनही नितीश बाबूंना मुख्यमंत्री बनवणं जे आहे, तर त्याच्या मागे काय एक विचार असू शकतो असं मला नाही. असं आहे की नितीश कुमार यांचं बिहारच्या राजकारणातलं आणि देशाच्या राजकारणात एक विशिष्ट स्थान आहे. त्यांची स्वीकारार्हता खूप लक्षण वेगळी आहे. म्हणजे आपण एक लक्षात घ्या की 20 वर्ष मुख्यमंत्री राहणं ही सोपी गोष्ट नाही. भारतामध्ये दीर्घकाळ मुख्यमंत्री राहिलेल्यांची जर यादी काढली तुम्ही, तर 24 वर्ष, 22 वर्ष, 21 वर्ष राहिलेले मुख्यमंत्री आहेत, पण ते सगळे पूर्वांचल मधले आहेत, ईशान्य भारतातले. मुख्य भारतामधले मोठ्या राज्यांमध्ये दीर्घकाळ मुख्यमंत्री राहिलेल्यांची जी यादी आहे त्याच्यात नितीश कुमार हेच सर्वात पहिले आहेत. 20 वर्ष काढलेले. बाकीचे सगळे मग करुणानिधी 18 वर्ष आहेत, आणखीन एक दोघे आहेत, पण ते नितीश कुमार पेक्षा कमी आहेत. त्यामुळे नितीश कुमार यांची स्वीकारार्हता, जनतेमधली स्वीकारार्हता ही वेगळी आहे. नितीश कुमार बद्दल कडवट भाषेत बोलणारा बिहारी हा आपल्याला सहसा सापडणार नाही. तो भले त्यांना मत देणार नाही, त्यांचा टीकाकार असेल, पण त्यांना तो शिव्या नाही घालणार किंवा कडवट भाषेत त्यांच्याबद्दल नाही बोलणार. साधारणपणे त्यांना सन्मानाने वागवण्याची भावना ही बिहारी जनतेमध्ये आहे. आणि ती कुठल्याही पक्षाशी संबंधित नाही, सार्वत्रिक आहे. त्यामुळे नितीश कुमार यांचं एक स्थान आहे. की केंद्रात असलेलं सरकार जे आहे ते सरकार मजबूत ठेवण्यासाठी म्हणून नितीश कुमारांची अपरिहार्यता आहे, असाही एक जो टोन आहे. म्हणजे नितीश कुमार असू किंवा चंद्रबाबू नाही, कारण तो शेवटी तिथेही आकड्यांचाच खेळ आहे. तिथेही जरी आकड्यांचा खेळ असला, मी सांगितलं तसं की माध्यमांनी काय चर्चा करावी हे स्वातंत्र्य माध्यमांचं आहे. माध्यमांनी काय अन्वयार्थ लावावा हे तर पूर्णपणे त्यांचं स्वातंत्र्य आहे. त्यामुळे केंद्रातलं सरकार स्थिर ठेवण्यासाठी काय करावं लागलं, केंद्रातलं सरकार कधी अस्थिर झालं नाही, अस्थिर नाही, कधीच अस्थिर नाही, आणि ते अस्थिर होऊ शकत नाही. केंद्रातलं सरकार अस्थिर होऊ शकत नाही. उलट जे केंद्रातलं सरकार अस्थिर करायला निघाले होते त्यांची आत्ताच्या घडीची परिस्थिती काय, त्यांची आघाडी कुठे आहे त्यांना माहित नाही. त्यामुळे अशा तऱ्हेचं मी सांगितलं तसं की जे आहे ती वस्तुस्थिती आहे. जे बिहारमधले निर्णय घेतले किंवा देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी जे जे निर्णय घेतले जातात ते स्थानिक परिस्थितीच्या गरजेनुसार घेतले जातात. बिहारचं यश जे आहे तर त्याचे पण वेगवेगळ्या पद्धतीनं विश्लेषण आता सुरू आहे. मुख्यत्वे ठीक आहे, तिथे किती मेहनत घेतली, कशा पद्धतीनं जागा वाटप झालं, कशा पद्धतीनं सगळ्या म्हणजे जनजाती असू द्यात किंवा उच्च जाती असू द्यात या सगळ्या पद्धतीनं बांधणी झाली, हे सगळं आहे. त्याचवेळी एक मुद्दा जो लक्ष वेधून घेतो तो म्हणजे की तिथे वाटप झालेला शासकीय निधी जो योजनेच्या माध्यमातून, आणि ज्याला रेवडी म्हटलं जातं, तर मग हे रेवडी प्रकार जो आहे किंवा रेवडी काय कुठल्या टर्ममध्ये बसवायचं ठीक आहे, पण त्याचं हे यश प्रामुख्यानं जे म्हणजे मध्य प्रदेशमध्ये घडलं, ज्याचा उपयोग झाला, घडलं म्हटल्यापेक्षा उपयोग झाला, जे महाराष्ट्रात ज्याचा उपयोग झाला तोच प्रयोग किंवा तोच फॉर्म्युला बिहारमध्ये राबवला गेला. आणि म्हणून एक ग्राफिक्स हे अलीकडेच आलं होतं, मला आता सापडल्याने मी तुम्हाला पाठवतो. बरं. 2010च्या विधानसभा निवडणुकीत बिहारमधलेच 2010 किंवा त्याच्या आसपासच्या निवडणुकीचे निकाल 10च असतील, कारण ही 25ला झाली ना.
बरोबर 10. बरोबर, हो 10. तर ते निकाल आणि आत्ताचे निकाल जवळपास सारखे आहेत. बर कुठेतरी 1-2 जागांचा इकडे तिकडे फरक आहे. बर हां. ह्याचा अर्थ काय लावायचा? नाही पण संदर्भ वेगवेगळे असणार ना, नाही त्यावेळेची पण आणि आताची. हा, त्यावेळेला हं, नितीश कुमारांच्या पार्टीने जिंकलेल्या जागा, भाजपाने जिंकलेल्या जागा, लालू प्रसादच्या पार्टीने जिंकलेल्या जागा, काँग्रेसला मिळालेल्या जागा, हे सगळं तसंच आहे ना. बर त्यामुळे 15 वर्षामध्ये बिहारच्या राजकारणाची घडी फार मोठी बदललेली नाही. जी 2010 मध्ये झाली तयार, बर ती तशीच आहे. मध्ये थोडंफार इकडे तिकडे बदल झाले असतील, तो परत कोर्स करेक्शन होऊन परत तिथे झाली गाडी. बर आणि त्याला मग तुम्ही कारणं जी शोधायची, ती कारणं काही शोधा, पण खऱ्या कारणांना हात लावत नाहीत. माध्यमांचं तेच तर वैशिष्ट्य आहे. हे जे सगळे विद्वान आहेत, राजकीय विश्लेषण करणारे, ज्यांना बिहारमधलं आर्या कुठे सांगता येणार नाही किंवा आणखीन एखादं स्थान कुठलं सांगता येणार नाही, ते ज्या आत्मविश्वासाने बिहारचं विश्लेषण करतात अधिकारवाणीने, ते खऱ्या कारणांना हातच लावत नाहीत. बर खरी कारणं बाजूलाच आहेत, त्यांची चर्चाच कोणी करत नाही. तुम्ही काय विश्लेषण कराल की हे या अमुक 4 गोष्टी 5 गोष्टी 6 गोष्टी घडल्या आणि किंवा आम्ही त्याच्यामध्ये यशस्वी ठरलो म्हणून बिहारचे हे निकाल आले? पहिली गोष्ट नितीश कुमार बद्दलचं बिहारी जनतेचं प्रेम, एक पहिला मुद्दा. बर दुसरा मुद्दा, बिहार मधल्या महिला वर्गामध्ये झालेली जागृती. बर बिहार मधल्या महिला वर्गाला गेल्या 10 वर्षांमध्ये नितीश कुमार भाजपच्या राज्यात ज्या संधी मिळाल्या, जे मोकळा श्वास घेण्याचं संधी मिळाली, प्रगतीच्या संधी मिळाल्या, स्वतःच्या पायावर उभारण्याच्या संधी मिळाल्या, आणि त्याच्यातून ह्या महिला वर्गामध्ये जो आत्मविश्वास तयार झाला, त्याची दखल कोणी घेत नाही. बर महिलेला 10,000 रुपये म्हणून दिले म्हणून तिने मत नाही दिलेलं. बर ते कदाचित थोडं मदत झाली असेल त्याची, पण पहिला प्रथम त्या महिलेला भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 70 वर्षांनी पहिल्यांदा स्वतःच्या घरात शौचालय मिळालं. अंधारात उठून नैसर्गिक विधींसाठी जाण्याचं जे आयुष्य घालवावं लागलं, त्यातून तिची सुटका झाली. आणि ह्याचं महत्व महिलेला जेवढं कळतं, तेवढं या राजकीय पंडितांना कळत नाही. कारण त्यानं शौचालय नसण्याचा अनुभव नाहीये. पण ज्यांना शौचालय नसण्याच्या अडचणीला आयुष्यभर तोंड द्यावं लागलं, त्यांना त्याचं गांभीर्य कळतं. आणि ते महिला वर्गाला जास्त कळतं. कधीतरी तुम्ही स्वतंत्रपणे जा बर आणि एक 10-20 हजार महिलांशी बोला, ग्रामीण भागातल्या, आणि त्या काय सांगतात ते बघा. मग तुम्हाला मी जे सांगतोय त्याचं प्रत्यंतर येईल. दुसरा त्यातला स्त्रीच्याच महिलांच्याच बाबतीतला दुसरा अनुभव असा आहे, एक काळ असा होता की स्कर्ट घातलेली, पंजाबी ड्रेस घातलेली किंवा साडी नेसलेली कोणतीही व्यक्ती, स्त्रीच नाही कोणतीही व्यक्ती, बरं संध्याकाळी 6 नंतर बिहारच्या रस्त्यावर चालू शकत नसेल. आणि हे सगळ्या वर्तमानपत्रांनी लिहिलंय कधी ना कधी, मी माझ्या मनातलं नाही सांगत आहे. जंगलराज म्हणून त्याचा उल्लेख व्हायचा, ज्याचा आता देखील निवडणुकीत संदर्भ आला. आज ती परिस्थिती नाहीये. आज रात्री 11 आणि 12 वाजता सुद्धा स्त्री स्वतंत्रपणे एकटी पटण्याच्या इतर शहरांच्या रस्त्यांवरून जाऊ शकते, ये जा करू शकते. ह्या स्वातंत्र्याची किंमत काय आहे, ह्या सुरक्षितपणाची किंमत काय आहे, महत्व काय आहे, हे जिला ते मिळालं तिलाच कळतं. तुम्हाला आणि मला कळणार नाही, कारण आपण रात्री बेरात्री फिरतोच, आपल्याला त्याचं काही वाटत नाही. पण जिला आयुष्यात ही संधी मिळाली नव्हती, तिला जेव्हा ही संधी मिळते, तेव्हा तिची त्या संधीची किंमत काय हे त्या महिलेला कळतं.
आणि ती संधी गमावण्याचा परिणाम काय हे त्याच महिलेला कळतं. आणि तो परिणाम आहे. बिहारमध्ये महिलांचं मतदान एवढ्या प्रचंड प्रमाणावर झालं. तुम्ही 2 टप्प्यांमधल्या मतदानातला फरक लक्षात घ्या. पहिल्या टप्प्यामध्ये 8-8.5% मतदान जास्त झालं होतं महिलांचं. पण पहिल्या टप्प्यानंतर जे ओपिनियन पोल अमकं तमकं आलं आणि त्याच्यात असं एक चित्र काही जण रंगवायचा प्रयत्न केला की तेजस्वी आणि काँग्रेस यांचा थोडा प्रभाव वाढेल. दुसऱ्या टप्प्यात महिलांचं मतदान 11% वाढलंय. ते जे शोले मधलं आहे ना की बेटा सोजा नाही तो गब्बर आएगा, ती भावना आज भारतातल्या मतदारांच्या मनात आहे, बिहारच्या मतदारांच्या मनात आहे की बेटा वोटिंग कर, नहीं तो राहुल आ जाएगा, नहीं तो तेजस्वी आ जाएगा, म्हणून जाऊन मतदान करतात. पण राहुल आणि तेजस्वी यांनी जी मेहनत घेतली होती ती आपल्या दुर्लक्षून चालणार नाही. म्हणजे बघा तुम्ही की राहुल गांधी मी नाकारत नाही ती मेहनत नाकारत नाही, त्यांच्या मेहनतीचाच हा परिणाम आहे. बर, त्यांची जी मेहनत होती त्या मेहनतीचाच हा परिणाम. बर, की यांच्या मेहनतीमुळे चुकून माकून यांना बहुमत मिळालं तर काय घ्या. महाराष्ट्र त्याचं सगळ्यात मोठं उदाहरण आहे की लोकसभेला आम्ही आळस केला, भानगड झाली, आता संधीच ठेवायची नाही म्हणून विधानसभेचे निकाल 4 महिन्यात बदलले. पण तुमच्यावरती वोट चोरी, काय मतदान, काय अफरातफरी, हे जे काही आरोप झाले होते किंवा ह्या सगळ्या प्रकारची जी टीका होत होती त्या टीकेचं ठीक आहे, तुमच्या बाजूने यश मिळालं हे निश्चितपणे आहे. पण जो संदेश त्यावेळी दिला गेला विशेष करून तो तर मुद्दा होता निवडणुकीतला. तो निवडणुकीचा मुद्दा असूच शकत नाही. निवडणुकीचा मुद्दा काय असला पाहिजे? निवडणुकीचा मुद्दा राज्याच्या विकासाचा असला पाहिजे, राज्याच्या कायदा सुव्यवस्थेचा असला पाहिजे, राज्याच्या आर्थिक परिस्थितीचा असला पाहिजे. आणि ह्यातल्या कुठल्या मुद्द्याबद्दल कोणी काय सांगितलं की आम्ही राज्याच्या विकासासाठी या 10 गोष्टी करणार आहोत, राज्याच्या औद्योगिक विकासासाठी आम्ही अमुक करणार आहोत, राज्यामधला जो मजूर बिहारमधून बाहेर जात होता आणि परत येत होता, यायला लागला, ते हे वाढावं, प्रमाण वाढावं यासाठी अमुक काही करणार आहोत, असं कोणतं कार्य घेऊन कोण आलं? वोट चोरी या निवडणुकीचा काय विषय कसा असू शकतो? आणि तो स्वाभाविकपणे तिथल्या मतदारांनी नाकारला आणि त्याचा कारणच नाही काय. मतदारांचा जर त्या विषयाशी काही संबंधच नाही, म्हणजे शकील अहमद हे काँग्रेसचेच नेते ना, ते त्या दिवशी संध्याकाळी मतदान पूर्ण होईपर्यंत काँग्रेसमध्येच होते. त्यांनी राजीनामा दिल्यानंतर काय प्रश्न विचारला की 65 लाख लोकांची नावं काढली म्हणून तुम्ही जर आरडाओरडा करताय, तक्रारी 65 जणांच्या तरी आहेत का? 65 जणांच्या सुद्धा तक्रारी जर नाही तर तुम्ही कशाच्या आधारावर ते बोंब मारताय? आणि समजा सामान्य माणूस स्वतः तक्रार करायला जात नाही, हे मान्य, पण तुम्ही राजकीय कार्यकर्ते आहात ना, तुम्ही नेऊन करायचे होतं ना. बरं, हे मी स्वतः केलं, मला माहिती आहे. मी हे उद्योग केले तुम्हाला माहिती आहे. निवडणूक आयोगावरती बोगस मतदार नोंदणीच्या विषयात, बोगस ओळखपत्र देण्याच्या विषयात मी स्वतः भरपूर केलंय. आणि बोगस ओळखपत्र निवडणूक आयोग देत होतं हे मी पुराव्याने सिद्ध केलं. त्याला काँग्रेसची राजवट होती देशात सुद्धा आणि महाराष्ट्रात सुद्धा. पण हे सगळं मी केलं, तुम्ही दाखवा ना मला. आता राहुल गांधींनी दाखवले की काय दाखवलं? प्रेझेंटेशन केले, त्यांनी काय केलं? नाही मतदार, तोच माझा प्रश्न आहे. बोगस मतदार, तुम्ही प्रेझेंटेशन एका घरामध्ये काय काय 60 मतदार, तुम्ही प्रेझेंटेशन मधून दाखवलं काय? तुम्हाला समजा एका घरावरती, एका पत्त्यावरती 60 लोक सापडले, तुम्ही फक्त ती यादीच सांगताय ना, तुम्ही त्या पत्त्यावर गेलात का बघायला?
जेव्हा पत्रकार त्या पत्त्यांवरती बघायला गेले तेव्हा यांचं तोंड फुटलं ना. यांनी ज्यांच्या ज्यांच्याबद्दल सांगितलं, ज्यांचा ज्यांचा उल्लेख केला, त्या सगळ्यांनी त्यांच्या विरोधात हे केलं ना, त्यांना खोटं पाडलं ना. त्यामुळे असं कागदावरती रंगून होत नसतं कधी. जर तुम्हाला, मी तुम्हाला एक साधी गोष्ट सांगतो, बिहारमध्ये एकूण 90,700च्या आसपास बूथ्स आहेत. निवडणूक आयोगाने आता एक व्यवस्था केलेली आणि ती कायदेशीर आहे, ती अस्तित्वात आहे, की प्रत्येक बूथवरती मतदानाच्या दिवशी बूथ एजंट नेमतो तो वेगळा. म्हणजे तो वेगळा नाहीये, तो असतो तिथे. पण आता निवडणूक आयोगाने तुम्हाला वर्षभर म्हणजे कायमसाठी एक बूथ लेवल एजंटच BLA नेमण्याची तरतूद केली. सगळ्या मान्यताप्राप्त राजकीय पक्षांना त्यांनी सांगितलंय की तुमचे बूथ लेवल एजंट्स आम्हाला द्या, आम्ही त्यांना अधिकृत ओळखपत्र देऊ. आणि निवडणूक विषयामधली मुख्यतः मतदार यादी आणि बूथ यांच्यामध्ये जेव्हा जेव्हा बदल दुरुस्त्या होतील त्या वेळेला आम्ही या बूथ लेवल एजंटना बरोबर घेऊन काम करू. ठीक आहे. बरं, ही व्यवस्था अस्तित्वात आहे, आज नाही, गेली 4-5 वर्ष आहे. मागच्या 2019च्या निवडणुकीच्या आधीपासून आहे. किती बूथ लेवल एजंट आहे तो बिहारमध्ये? कुणी नियुक्तीच केली नाही. 90,712 बूथ आहेत. मान्यताप्राप्त राजकीय पक्ष समजा JDU, भाजप, राजद, काँग्रेस, CPM, CPI, आणखीन 1-2 असतील, पासवानांचा एक तो. हा, म्हणजे 6 पक्ष जर धरले, 90,000 म्हणजे आपण लाखभर धरू, तर 5-5.5 लाख हे पाहिजेत, BLA पाहिजे. बिहार निवडणूक आयोगाकडे, बिहारमध्ये निवडणूक आयोगाकडे उपलब्ध असलेली BLAंची यादी 50,000ची सुद्धा नाहीये. आणि त्यात जे काय आहेत ते आमचेच आहेत. काँग्रेसचे 1000 सुद्धा नाही आहेत. कुणी अडवलं होतं तुम्हाला? आणि जर तुमचा BLA तिथे असता तर त्याला या मतदार याद्या तयार करताना तिथे बोलता आलं असतं, आक्षेप घेता आला असता. त्याला संधी होती ना. त्याला आक्षेप सुद्धा घ्यायची गरज नाही. तू हे जे करतोयस ते चुकीचं आहे, करू नकोस, हे सांगण्याची संधी होती. का नाही केलं? अडवलं होतं का? आम्ही BLAंची नेमणूक करायला गेलो होतो, आम्ही आमच्या BLAंची यादी दिली होती, पण निवडणूक आयोगाने तर नेमलं नाही, आहे का? आणि निवडणूक आयोग नेमतच नाही. निवडणूक आयोग साधं सांगतं की तुम्ही नेमणूक करा, तुम्ही यादी द्या, तुम्ही दिलेल्या BLAला आम्ही आमचं ओळखपत्र देऊ. चला, त्यांच्या काही अडचणी असतील, त्यांच्या काही मर्यादा असतील, त्यांचे काही समस्या असतील, त्यांचे काही प्रश्न असतील, आणि त्यामुळे ते नाही, हे नाही म्हणता येणार. तुम्ही जर निवडणूक आयोगावरती प्रश्नचिन्ह उपस्थित करत असाल, निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत असाल, तर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर ते प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचा अधिकार आहे. तोपर्यंत नाही. तुम्हाला मुळात कार्यपद्धतीच माहित नाही, ही तुमची अवस्था आहे. मतदार याद्या कशा तयार होतात हे माहित नाही. अभ्यास कमी पडला असं समजायचं ना. तर त्यांचा अभ्यास कमी पडला आणि त्यामुळे ते तयारी करू शकले नाही आणि त्यामुळे परीक्षेत नापास झाले असं सरळ. आता तुम्हाला काय म्हणायचं ते म्हणा, पण मी वस्तुस्थिती दाखवून दिली. बिहारच्याच अनुषंगाने मला की आता जसं सगळ्या भारतभर भारतीय जनता पक्षाचे एक करत राज्य आपण जिंकत जायचं असा एक विजय रथ निघालेला आहे. आणि मग ठीक आहे, एखादा अपवाद त्यामध्ये घडतो. बिहार सारख्या राज्यामध्ये आपलाच मुख्यमंत्री असावा अशी महत्वाकांक्षा भारतीय जनता पक्षाला, म्हणजे पुरेसे यश मिळूनही का त्याच्या मनामध्ये येत नाही, किंवा असं का घडत नाही? असं काही नाही. आम्हाला सगळ्या भारतातल्या प्रत्येक प्रांताचा मुख्यमंत्री आमचा झालेला आवडेल, का नाही आवडेल? बरोबर आहे. फक्त ते सगळं होत असताना मध्ये काही अडचणी आल्या, मध्ये काही कारणाने वेगळी भूमिका घ्यावी लागली, ती घेऊ, तर काय नुकसान.
नाही मी तेच की म्हणजे आता अडचणी नेमक्या काय असतात असं थोडंसं जरा अडचण काय, म्हणजे नितीश कुमार हे आमचे एवढ्या वर्षांचे सहकारी मित्र आहेत, साथीदार आहेत. मगाशी मी सांगितलं तसं त्यांचं बिहारच्या राजकारणातलं एक स्थान, बरं त्यांचा सन्मान आम्ही राखतो. ह्याच्याबद्दल लोकांना वाईट का वाटावं? नाही म्हणून मग मला तो पहिला प्रश्न मी विचारला होता की महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस ठीक आहे तुम्ही म्हटलं की ते हे झालं काय ते म्हणजे काय खंजीर खुपासला तुमचा शब्द नाही पण तशा पद्धतीचं एक चित्र निर्माण केलं गेलं की बा शब्द पाळला गेला नाही. मग नितीश कुमार तुमचे जर मित्र आहेत तर एवढा मोठा म्हणजे ज्या शिवसेनेच्या साथीने महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्ष सत्तेप्रत पोहोचला त्या शिवसेनेला किंवा नाही, नाही, ती मैत्री तिथे म्हणजे ती भावना आणि त्यातही हिंदुत्वाची पार्श्वभूमी असताना म्हणजे कसं की नितीश कुमार तर इकडे तिकडे जाऊन आले होते. मुद्दा असा आहे की सांगतो ना, हां तर महाराष्ट्राच्या राजकारणामधलं तुम्हाला एक खूप माहिती आहे. नाही तुमच्या इतके नाही, पण निश्चितपणे तरी नाही तुम्ही तर असं काय पण त्या तुम्ही पक्षाच्या अंतर्गत ठीक आहे ना, पण सर्वसामान्य निरीक्षण मी तुम्ही किंवा तरी लोक 15, 20, 25 वर्ष बरोबर. महाराष्ट्रातलं राजकारण तुम्ही जवळून बघितलंय आणि चांगल्या पद्धतीने बघितलंय. युतीमध्ये जागा वाटप जे होतं ते काय होतं? आम्ही जेव्हा पहिल्यांदा युती केली तेव्हा शिवसेनेचा एक आमदार होता आणि आमचे 19 होते. आम्ही जागा वाटप काय केलं? शिवसेनेला 171 जागा दिल्या हो हो आणि तुम्ही आम्ही कमी 117 घेतल्या. त्याग आणखीन काय वेगळा असतो? हा त्याग नाही का? एका आमदाराला आम्ही 171 सीट दिल्या आणि 19 आमदार असून आम्ही 117 घेतल्या. आणि ही परंपरा 2014 पर्यंत चालू होती. 2014ला सुद्धा शिवसेनेला आमच्यापेक्षा जास्त जागा होत्या आणि 2014च्या निवडणुकीत शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल असं कधीच कोणीच म्हटलं नव्हतं. 2019च्याही म्हटलं नव्हतं. 2019च्या निवडणुकीमध्ये देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली आपण निवडणुका लढतो आहोत हे प्रत्येक सभेत सांगितलं गेलं आणि त्या प्रत्येक सभेमध्ये शिवसेनेचे सर्वोच्च नेते हजर होते. त्यांनी कधी असं नाही म्हटलं की आम्ही देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली निवडणूक नाही लढत आहोत. त्यामुळे महाराष्ट्रातल्या परिस्थितीचं तुलना ह्या युतीच्या संदर्भातली ही बिहारबद्दल नाही होऊ शकत. तुम्हाला त्यांनी म्हणजे तुमच्या दृष्टिकोनातनं त्यांनी शब्द फिरवला किंवा शब्द पाळला नाही आणि त्यामुळे तुम्ही ती एका अर्थाने त्यावेळी नुकसान सोसण्याची तयारी दाखवली. कारण काय की शब्द पाळला नाही याच्यापेक्षा सुद्धा सगळ्यात वाईट मुद्दा आहे की त्यांनी जनतेचा विश्वासघात केला. जनतेने मतं एकट्या भाजपला किंवा एकट्या शिवसेनेला दिली नव्हती. जनतेने मतं दिली होती युतीला आणि त्यावेळेचं जर तुम्ही काढलं तर युतीला सुद्धा त्यावेळेला सुद्धा युतीला 162 जागा जिंकल्या. म्हणजे जनतेचा आदेश काय होता की तुम्ही राज्य करा. मग अशा परिस्थितीमध्ये तुम्ही सत्तेपासून दूर राहणं योग्य समजलं. पर्याय नव्हता. अलीकडच्या काळात भारतीय जनता पक्ष हा छोट्या पक्षांना मित्र पक्षांना किंवा त्यांचे जो कोणी ज्यांच्या आधारावरती तो पक्ष किंवा सत्तेमध्ये आहे त्या सगळ्यांना गिळू पाहतोय. हा एक महाकाय राक्षस झालेला आहे आणि एक एक करून सगळ्यांना गिळंकृत करतोय अशी एक भावना मग काही विरोधी पक्ष असतात किंवा सर्वसामान्य माणसंही आहेत तर त्यांच्या मनामध्ये निर्माण व्हायला लागली आहे आणि महाराष्ट्रात त्याच्यात जास्त करून आता महाराष्ट्रातला तो विषय संपलेला आहे. हो आता महाराष्ट्रामध्ये या सगळ्या विषयांच्या चर्चेला काही बरं म्हणजे शिरोप्याच्या गप्पा ह्या पलीकडे त्याला आता काही संदर्भ अर्थ राहिलेला नाही. महाराष्ट्राचं राजकारण आता एका विशिष्ट पद्धतीने प्रस्थापित झालंय आणि ते याच दिशेने पुढे जाणार आहे.
पुढची एक 15-20 वर्ष याच्यात काही फार मोठा बदल होईल अशी शक्यता मला स्वतःला वाटत नाही. त्यामुळे महाराष्ट्राच्या संदर्भात ही चर्चा गैरलागू आहे. देशामध्ये आम्ही म्हणजे आता बिहारबद्दलच परत बोलू. बिहारमध्ये आम्ही किती छोट्या पक्षांना बरोबर घेतलं. 3-4 छोटे छोटे पक्ष हे पूर्वी आमच्याबरोबर ते आजही आहेत. आम्ही त्यांना नाहीसं केलेलं नाही. त्यांची जेवढी क्षमता आहे तेवढे ते आहेत. पण उत्तर प्रदेशमध्ये आमच्याकडे प्रचंड बहुमत आहे. तरी सुद्धा 2-3 छोटे पक्ष आहेत ना की ज्यांचं 1 किंवा 2च आमदार आहेत, 3 आमदार आहेत. कसं आहे तुम्हाला सांगतो, हे जे छोटे पक्ष आहेत हे सगळे छोटे पक्ष हे प्रादेशिक पक्ष सुद्धा नाही आहेत. हे एखाद्या विशिष्ट समुदायाचा प्रभाव असलेले पक्ष आहेत किंवा एखाद्या विशिष्ट जिल्ह्यापुरतं किंवा एखाद्या विशिष्ट भागापुरतं म्हणजे कदाचित 2 किंवा 3 जागांचा विषय असेल तिथे प्रभाव असलेले पक्ष आहेत. आणि ते ठीक आहे, ते राहतील तसे, काय बिघडतं. कारण त्या वर्गांचं हे जे छोटे छोटे समुदाय वर्ग आहेत त्यांच्या आकांक्षा आहेत ना, त्यांच्या महत्वाकांक्षा आहेत, त्यांचे प्रश्न आहेत. आणि जर हे पक्ष नसतील तर त्यांना कोणीच विचारणार नाही. नाही, पण तुम्ही त्यांचा खुबीने वापर करताय. भारतीय जनता पक्ष त्यांचा ज्या ज्या ठिकाणी म्हणून आवश्यकता आहे त्या त्या ठिकाणी खुबीने वापर करायचा. नको असलेल्या ठिकाणी मग आता तिथे मग अकाली दलाचं उदाहरण दिलं जाईल किंवा मी जसं पुन्हा घेतो, तुम्ही म्हणताय की महाराष्ट्रातलं चित्र पुढचे 15-20 वर्ष, पण आता जे बघतो आहोत त्याच्यामध्ये अगदी इथे महाराष्ट्राच्या पातळीवरती जो एक प्रकारचा अस्वस्थता मित्रपक्षांमध्ये आहे तर ते त्याचंच कारण म्हणजे अस्वस्थतेची कारण वेगळी असतात. आणि आता जी काही भाजपची युती आघाडी आहे, महाआघाडी, महायुती, तिच्यामध्ये काही कुठल्याही प्रकारची अस्वस्थता नाही. जे आहे ते व्यवस्थित चालू आहे. कोणाच्याही मनात काही शंका नाही. आणि 5 वर्ष याच्या परिस्थितीत काही बदल होणार नाही. निश्चितपणे सरकार तर, कारण शेवटी आता एवढा घाट घातलाच आहे तर तो पूर्णत्वाला नाही लागणार. सरकारचं नाही, मी स्थितीत बदल होणार नाही म्हणतोय. असं असेल तर मग अमित शहानी मुंबईत यावं आणि आपल्याला पुढच्या काळामध्ये कुणाच्या कुबड्यांची आवश्यकता भासणार नाही अशा पद्धतीचं विधान करणं. असं आहे. तर हे अमित भाई आता बोलले. आम्ही 100% भाजपाची घोषणा 25 वर्षापूर्वी दिली होती. ते बरोबर आहे, पण इथे ज्यावेळी करायचंच असतं. राजकीय पक्षाच्या नेत्याला कार्यकर्त्यांसमोर उद्दिष्ट ठेवावंच लागतं आणि ते पूर्ण स्वतःच्या ताकदीचंच ठेवावं लागतं. कुठल्याही पक्षाचा नेता ज्यांच्याबद्दल तुम्हाला खूप प्रेम आहे ते काय म्हणतात का भाजप वाढवा म्हणून? काय कारण? कधी म्हटलं होतं का? कारणच नाही ना. प्रत्येक जण त्यांना कारण नाही तर आम्हाला काय कारण आहे? मुद्दा असा आहे की तुम्ही ज्यावेळेस म्हणजे कुबड्या नको असं म्हणत असताना त्याच वेळी ह्या ज्या काही कुबड्या आहेत, कथित किंवा तथाकथित कुबड्या आहेत किंवा जे कोणी आहे, तर त्यांना एकतर आपल्यात सामावून घ्या, म्हणजे अंतर्भूत करून घ्या, हा एक भाग असतो. जे काही आहे ते सगळं किंवा त्यांना बाहेर टाकला. 2 कुबडी घालवण्याची बघा, जे काही आहे ती साधी सुधी लोकशाही प्रक्रिया. लोकशाहीच्या या आपण जो ढाचा स्वीकारलेला आहे त्या लोकशाहीचा अंतिम निर्णय जनता घेते. जनतेला जे पसंत आहे ते होतं. जनतेला जे पसंत नाही ते झालं तर ते टिकत नाही. जनतेला पसंत आहे ते जर झालं तर ते टिकतं. जनतेच्या पसंतीच्या उलट झालं तर ते टिकत नाही. हा आणि बॉटम लाईन आहे. एक्झॅक्टली. आणि ते कौशल्य भारतीय जनता पक्षाने इतकं आत्मसात केलंय की जनतेला काय पाहिजे किंवा जनतेच्या पसंतीस काय उतरू शकेल असं त्यांना त्याचा अभ्यास करूनच आम्ही जनतेबरोबर आहोत. तर तेच की जनतेची पसंत. आता ठीक आहे, म्हणून मी साध्या शब्दात सांगितलं की आम्ही जनतेबरोबर. पण जनतेने आमच्या मागे फरफटत यावं. कारण माझे पणजोबा अमके तमके होते, माझे आजोबा पणजी ती होती, माझी आजी ही होती, माझे बाबा ते होते, आणि म्हणून जनता माझी गुलाम आहे, या भूमिकेतून आम्ही समाजात राजकारणात नाही होत. आम्ही जनतेचे प्रतिनिधी म्हणून राजकारणात आहोत.
जनतेसाठी राजकारणात होतं. त्यामुळे जे जनतेला पसंत असेल तेच होईल. नाही, महाराष्ट्राच्या बाबतीत अस्वस्थता नाही असं तुम्ही म्हणताय. लगोलग घटना अशा घडतात की मंत्रिमंडळ बैठकीमध्ये शिवसेनेचे मंत्री अनुपस्थित राहतात. त्याच्या पाठोपाठ त्यांचे जे नेते आहेत, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा एकदा दिल्लीवारी करतात, अमित शहांकडे जातात. आणि विषय तोच की आता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका होत आहेत आणि आमच्या लोकांना म्हणजे उमेदवारांची, संभाव्य उमेदवारांची पळवापळवी चालली आहे, अशा पद्धतीचं कथन केलं जातं. ते काय ते सगळ्याच बाजूने चालू आहे ना. नाही, तुमच्या बाजूने अधिक चालू आहे म्हणून तर ते दिल्लीपर्यंत किंवा त्याची एवढी चर्चा आहे. मी तेच म्हणतोय. बघा, एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न बर हा राजकारणात प्रत्येक जण करतो. स्वतःच्या पक्षात करतात, तर हे तर मित्र पक्ष आहेत. बर आता त्याच्यामध्ये एखाद दुसरं पाऊल त्यांचं पुढे पडेल, एखाद दुसरं आमचं पुढे पडेल, ते चालतंय. पण असं चालू आहे म्हणजे असं चालू असतं ना, सगळ्याच पक्षांचं चालू असतं. हे काय आज नव्याने नाही होत आहे. जेव्हा काँग्रेसचा एक छत्री अंमल देशावर होता, 70% मतं काँग्रेसला पडत होती, काँग्रेसला विरोधक कोणी नव्हते, तेव्हा काँग्रेसमध्ये हेच चालत होतं ना. काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याच्या विरुद्ध हायकमांडकडे तक्रारी घेऊन जाणाऱ्या काँग्रेसी मंत्र्यांची यादी ही तुम्ही जुन्या पत्रकारांना विचारा. ते तो पक्षांतर्गत भाग त्यांचा होता. इथे मी मित्र असं की जर एका राजकीय पक्षामध्ये हे घडत राहतं, तर हे तर वेगवेगळे पक्ष आहेत. त्या निमित्ताने एक मात्र चांगलं होतंय की जी उणीधुणी किंवा एकमेकांची प्रकरणं बाहेर काढली जात आहेत ती आता पुण्यातलीच प्रकरणं बघा तुम्ही. म्हणजे जी दोन्ही प्रकरणं, काय ते जैन हॉस्टेलचं प्रकरण असू देत किंवा मुंडव्याच्या लँडचं काय जमिनीचं प्रकरण 7-12, तर ते बरं होतंय मात्र जनतेच्या दृष्टिकोनातनं जरा. तुम्ही त्याकडे कसंही बघा, पण ते जरा त्यात तुमचे काहीतरी नफ्या तोट्याची गणितं असणार, पण कशा पद्धतीनं त्यांच्या हातामध्ये. दोन्ही विषयांची मला फारशी माहिती नाही. मी तुमच्याकडे उद्या सगळ्या क्लिप्स पाठवून देतो, म्हणजे काय की इत्यंभूत माहिती तुम्हाला त्याची मिळेल. आणि तुमचं एक बरं आहे, म्हणजे माधवजींचं असं आहे की त्यांना कुठल्या विषयाची किती माहिती ठेवायची आणि किती दाखवायची ते त्यात हातखंडा असल्या कारणाने, म्हणून माझ्यावरती किती वाईट आरोप आहे. प्रतिकूल परिस्थितीमध्ये मी आधीच म्हटलं असं की प्रतिकूल परिस्थितीमध्ये पक्षाची बाजू लढवणं पण ह्याला एक काय म्हणतात माहितीये का, इंग्रजीमध्ये एक म्हण आहे, त्याला एक शब्दप्रयोग आहे त्याला, बॅकहँड कॉम्प्लिमेंट्स. पण तुमच्याविषयी खरंच आम्हाला, म्हणजे आम्ही पत्रकार म्हणून जेव्हा बघतो तर तुमच्या अभ्यासाविषयी, तुमच्या चिंतनाविषयी आणि एकूणच तुम्ही नेहमी जे काही भूमिका घेत आला त्याच्याविषयी आम्हाला आदर वाटला. ते आम्ही फक्त कधी कधी आमच्यासह सगळ्यांना, म्हणजे ठीक आहे तुम्ही कुठल्या पक्षाचे आहात, आम्ही कुठल्या पक्षाचे आहोत, विचारांचे हा काय भाग नाही, आम्हाला वाईटही वाटतं की बाबा एवढं योगदान म्हणजे एका अर्थाने कॉन्ट्रीब्युशन असतं, ते काय तुम्ही कुठल्या पक्षामध्ये विचारांशी दिलेलं असतं, विचारांसाठी दिलेलं असतं, तरी देखील माधव भंडारी हे प्रवक्तेच. म्हणजे त्यांनी आजही तेच स्टुडिओत यायचं आणि पक्षाची बाजू मांडण्याची, खिंड लढवायची, म्हणजे बाजू मांड, आणि मग त्यात स्वतःचा बाजी प्रभू करून घ्यायचा, असं झालं. किती तब्बल 12 वेळा तुमचं नाव, तब्बल 12 वेळा. त्या विषयाकडे नको आपण. एवढी त्यागाची, म्हणजे पण चांगलं आहे ना की त्यागाची संधी 12 वेळा मिळाली, म्हणजे तुम्हाला. पण म्हणजे ठीक आहे, म्हणजे तुम्ही अपेक्षा ठेवता की नाही हाच मला प्रश्न आहे, आणि जर ठेवत असाल म्हणजे तर त्यात काही गैर नाही, पण हे असं का घडतो? मी सांगितलं ना की हे सगळे विषय माझ्यासाठी मी बंद केलेले आहेत, मी त्याच्यावर काही बोलत नाही. पूर्वी बोलत नव्हतो, आता तर अजिबात नाही. पार्टी विथ डिफरन्स समजला जाणारा भारतीय जनता पक्ष अलीकडे हाच डिफरन्स आहे. नाही, आता तुम्ही आता ते त्या मुशीतनं घडलात, तयार झालात म्हणून, पण असे असंख्य कार्यकर्ते किंवा परिवारातले लोक, विशेष करून RSSचे लोक बोलून दाखवतात की आमचा
परिवारातला घटक पक्ष असलेला भारतीय जनता पक्ष आता बदलला आहे. आणि मग तेच की जसं आता अजित पवारांची सत्तेमध्ये तुम्हाला त्यांना सहभागी करून घेणं असू द्यात, किंवा आता शिवसेना राहील की नाही राहील असा ज्यावेळेस प्रश्न उपस्थित होतो, त्यावेळी निश्चितपणे त्या सामान्य कार्यकर्त्याच्या, स्वयंसेवकाच्या मनामध्ये कसं याच्यामध्ये एक तुम्हाला म्हणजे थोडं विषयांतर करतो. शिवसेनेच्या संदर्भात तुम्ही हिंदुत्वाचा मुद्दा काढला. शिवसेना ही कोणत्याही अर्थाने विचाराने हिंदुत्ववादी नव्हती. मी वाक्य काळजीपूर्वक करतोय. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेने मुस्लिम लीग बरोबर आघाडी केली होती. आणि मुस्लिम लीगच्या झेंड्याखाली भाषण करताना बाळासाहेब ठाकरेंचं छायाचित्र सुद्धा उपलब्ध आहे. त्यामुळे शिवसेनेचं राजकारण एक वेगळ्या पद्धतीचं राजकारण होतं पहिल्यापासून. त्यांचे जे काही मुद्दे होते, त्यांचे जे काही इंटरेस्ट होते म्हणा, त्या पद्धतीने त्यांनी राजकारण केलं. मधल्या टप्प्यामध्ये जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की हिंदुत्वाचं नाणं चालणार आहे पुढच्या काळामध्ये, आणि महाराष्ट्राच्या राजकारणात, मुंबईच्या राजकारणात पाय रोवायला आपल्याला काहीतरी वेगळं साधन, वेगळा मुद्दा उचलला पाहिजे, त्यावेळेला त्यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्याला हात घातला. अयोध्येमधल्या 1992 साली जी ती वादग्रस्त इमारत पडली, त्यावेळची घटना ही याबद्दलची अतिशय बोलकी घटना आहे. त्यावेळेला आमच्याकडून कोणीतरी एक गफलतीने विधान केलं की पाडलं असेल, शिवसेने पाडलं असेल, आम्हाला माहित नाही. बाळासाहेबांनी त्याच्यावर त्यांचं विधान पूर्ण बरोबर होतं. त्या बाबतीत मी त्यांना कुठेच म्हणणार नाही काही. त्यांनी म्हणलं की माझ्या शिवसेनेने पाडलं असेल तर मला त्याचा अभिमान आहे. आणि स्वाभाविक कुठलाही नेता ज्या पद्धतीचं विधान नेत्याने केलं पाहिजे त्या पद्धतीची भूमिका त्यांनी घेतली. पण इथे विषय संपला नव्हता. लोक तेवढंच लक्षात ठेवतात माध्यमांमधले. त्याच्यानंतर 24 तासामध्ये काही गोष्टी अशा घडल्या की बाळासाहेब ठाकरेंवरती गुन्हा दाखल करायची तयारी सरकारने सुरू केली, केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोघांनी. ते जेव्हा त्यांना लक्षात आलं तेव्हा त्यांनी 24 तासात शिवाजी पार्कच्या सभेमध्ये आपली भूमिका पूर्ण बदलली. आणि त्यांनी सांगितलं की ती इमारत कोणी पाडली आम्हाला माहित नाही, आमचा त्याच्याशी काही संबंध नाही, आमची माणसं तिथे नव्हती. आणि हे सगळं वर्तमानपत्रांमध्ये छापून आलेलं आहे. आणि जिने बाळासाहेब ठाकरेंचं पहिलं विधान जिने घेतलं होतं, सुजाता आनंदन, तिनेच दुसरी बातमी सुद्धा तिनेच कव्हर केलेली आहे. आणि हे सगळं उपलब्ध आहे. पण आता कायदेशीर कारवाईला सामोरं जात असताना सांगतो, आम्ही गेलो ना, आमची बांधिलकी होती, आम्ही कायदेशीर कारवाईला समोर गेलो, त्याचे परिणाम भोगले. उत्तर प्रदेश मधलं आमचं सरकार गेलं, मध्य प्रदेश मधलं आमचं सरकार गेलं, आम्ही तक्रारी नाही केल्या, आम्ही आमची भूमिका नाही बदलली, आमचा काही संबंध नाही असं नाही म्हटलं. आमची विचारांची बांधिलकी होती, आम्ही त्या पद्धतीने पुढे गेलो. शिवसेनेच्या बाबतीतलं ज्याला तुम्ही वैचारिक बांधिलकी म्हणायची की नाही, हा तुमचा जो काही स्वभाव असेल त्याप्रमाणे त्याचं उत्तर तुम्ही द्या. त्यांच्या आत्ताचे नेते त्याचं उत्तर देतील, ते सोडून द्या, मला त्याची काही गरज नाही. प्रश्न उपस्थित तुमच्या प्रश्नावरती म्हणून नाही, जर ज्याच्या कुणाच्या मनामध्ये शंका किंवा हा प्रश्न उपस्थित असेल तर निश्चितपणे एक आपण ज्याला म्हणतो जबाबदेही, उत्तरदायित्व, उत्तर देण्याची ती तर हे असेल. फक्त एवढंच आहे की तुम्ही जे काही म्हटलं की मुस्लिम लीग सोबत त्यांनी युती केली होती, भारतीय जनता पक्ष सुद्धा कधी काही काश्मीरात खोऱ्यामध्ये PDP सोबत गेला होता, फुटीरतावाद्यांसोबत होता. मुस्लिम लीग बरोबर कधी नाही. ठीक आहे, मुस्लिम लीग पण फुटीरतावाद्यांसोबत होता. आपली भूमिका बदलली म्हणून आम्ही PDPला पाठिंबा दिला.
PDPने आपली भूमिका बदलली नसती तर नसता दिला. हे कसं मान्य करायचं हा खरोखर प्रश्न आहे की PDPने भूमिका बदलली. ठीक आहे आहे, ना, तुमचा नंतरच्या अंतर्गत तो हा एक भाग आहे. दुसरा विषय की ज्याच्याविषयी की भ्रष्टाचाराचे आरोप असलेले लोक सुद्धा तुमच्या सोबत तुम्ही घेतले आहेत सत्तेसाठी म्हणून. हे सगळं एवढं कॉम्प्रोमाइज मी ऍडजस्टमेंटही म्हणत नाही, कॉम्प्रोमाइज. तर हे पक्षाच्या दृष्टिकोनातून ठीक आहे, म्हणजे तुम्हाला लोक मत देतात आणि निवडून येतात हा भाग आहे, पण लोकांनी ते काही स्वीकारलं असं होत नाही. तो मुद्दा आहेच आहे की 70,000 कोटीचा आरोप झालेला व्यक्ती तुमच्या पक्षामध्ये येऊन उपमुख्यमंत्री होतो. त्या वेळच्या परिस्थितीनुसार नेतृत्वाने घेतलेले निर्णय आता आहेत. नाही, पण आता शेवटी त्याचंही कुठेतरी तुम्हाला परीक्षण करायला लागेल ना. त्याचे संघटनेमध्ये होत संघटनेत होत असं त्याची आमच्या संघटनेमध्ये त्याची एक सिस्टीम आहे, व्यवस्था आहे, त्याप्रमाणे ते चालू असतं. ती काय अपरिहार्य आणि अशा गोष्टींची आम्ही जाहीर चर्चा करत नाही. पण मग आता ते जनतेला पडलेले प्रश्न आहे ना, ज्यांच्या मतांवरती तुम्ही निवडून येता त्या मतदारांना पडलेले प्रश्न आहे आणि त्यांची उत्तरं तुम्ही गुपित ठेवणार, असं कसं होईल बरं? केव्हा तरी त्याच्याबद्दल नेतृत्व आपल्या भूमिका स्पष्ट करेल. पण तुमच्यासारख्यांची निश्चितपणे घुसमट होत असणार. घसमट होत असती तर मी तुमच्यावर बसलो नसतो. नाही, तुम्ही कधी काही पुढे कधी एखादं आणखी पुस्तक लिहाल तेव्हा त्याच्यात येईल अशी अपेक्षा आहे. तसे तुम्ही लेखक आहात आणि तुम्ही अनेक आतापर्यंत त्याच्यासाठी मला पक्षाच्या जबाबदारीतून मोकळं व्हावं लागेल. पण पक्ष तुम्हाला नाही सोडणार ना. पश्चिम बंगालच्या निवडणुका आता पुढे येऊ, एक एक करून राज्य, जसं भारतीय जनता पक्ष प्रत्येक प्रांतात आम्हाला आमचं सरकार पाहिजे. पश्चिम बंगाल तुलनेनं आव्हानात्मक वाटतं आहे ना. काय कारण? असं आहे की पश्चिम बंगालची जी लोकसंख्येची घडणावळ आहे, मतदानाची जी घडणावळ आहे, ती आव्हानात्मक आहे. पण आता बिहारमधली जी एका सामान्य महिलेने दिलेली घोषणा म्हणू तिला, कारण ती घोषणा झाली कुठल्या तरी माहित नाही मला, पण ते असे जे बिहार निवडणुकांसाठी गेलेले चॅनलवाले होते, बरं, त्यातल्या कोणावर तरी बोलताना एक खेड्यातली एक महिला बोलून गेली की नारी की कोई जाती नाही होती. आणि ते वाक्यानंतर खूप हे झालं, पुढे गेलं. म्हणजे खुद्द मोदीजींनी त्यांच्या भाषणात वापर केला. तर आणि ही वस्तुस्थिती आहे की नारी की कोई जाती नाही. हा संदेश बिहार, पश्चिम बंगाल लागू नये. त्यामुळे तो कसा पुढे जातो बघायचं. महाराष्ट्रात सध्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांचं वारं, म्हणजे मोठ्या प्रदीर्घ काळानंतर या सगळ्या निवडणुका होत आहेत. नगर परिषदा, नगरपंचायतीचा, त्यानंतर जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महापालिका. साधारणपणे काय म्हणजे आता सध्याची आता काय ते नगर परिषद, नगरपंचायतीचा बिगुल वाजल्यामुळे तिथे थोडीशी परिस्थिती अशी आहे की कोण कुठल्या पक्षात, इतकी गोंधळाची ही स्थिती आहे. पण मुख्यत्वे लक्ष असणारे ते म्हणजे महापालिका निवडणुका ज्या आहेत, पुणे, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, नागपूर, संभाजीनगर, असं काय साधारणपणे इथे चित्र असेल निवडणुकीच्या आधीचं, निवडणुकीच्या नंतरचं? आता या सगळ्याच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रत्येक राजकीय पक्ष आपापली ताकद सिद्ध करण्यासाठी, वाढवण्यासाठी प्रयत्न करतील. बरोबर, आम्ही सुद्धा करू. आणि ज्या वेळेला ह्या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्था बरखास्त झाल्या किंवा त्यांच्या मुदती संपल्या, त्यावेळेला नगरपालिका, महापालिका आणि जिल्हा परिषद या तिन्हींमध्ये संख्याबळाने आम्ही एक नंबर लावतो. बरं, जे खूप 50% जास्त आमचे होते वगैरे अशातला भाग नाही, पण जे काही होते त्याच्यामध्ये आम्ही पहिल्या क्रमांकावर होतो, राष्ट्रवादी काँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर, आणि नंतर मग काँग्रेस, शिवसेना असं तो
क्रम होता. आता जी आमची ताकद त्यावेळेला होती ती वाढावी याच्यासाठी निश्चितच आम्ही प्रयत्न करणार. आणि बाकीचे राजकीय पक्ष बघू काय करतात. मित्रपक्षांसोबत युती असेल ते सगळं नसेल का स्थानिक की त्या स्थानिक पातळीवरती स्थानिक. जसे तसे म्हणजे हे असेल. आम्ही शक्यतो स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये निर्णय वरून लादत नाही. बर. होता तो नाही लादत. कारण नाहीतर मग खाली काम करणाऱ्या कार्यकर्त्याला संधीच राहत नाही. त्यामुळे ते आणि इतरही राजकीय पक्षांचं धोरण तेच असणार. आणि त्यातही आता इतके मित्रपक्ष झालेत की कुणाच्या वाट्याला किती जागा. म्हणजे आता पुण्यासारखं जर असेल तर मग त्या कार्यकर्त्यांनी 5 वर्ष काय फक्त मला या निवडणुकांमध्ये एक मुद्दा जाणवतो तो हा आहे की विरोधात कोणीच नाही अशी परिस्थिती आहे. खाली आपण जर जमिनीवर गेलो तर अनेक ठिकाणी विरोधी पक्षांचे उमेदवार तरी असतील की नाही ही शंका घेण्यासारखी परिस्थिती आहे. का बरं असं. म्हणजे जर आता समजा प्रत्येक जण स्वतंत्र लढणार असेल तर असणार ना तुमच्या विरोधामध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस असेल, एकनाथ शिंदेची. त्यांना तुम्हाला विरोधकच म्हणायला लागेल. मी विरोधक मानत नाही. नाही कारण निवडणूक लढताना तर ते हे असणारच. ठीक आहे ते पण म्हणजे तुम्ही वाटलं त्याला मैत्रीपूर्ण असं सगळं त्याला हे द्याल, कोंदण द्याल, पण विरोधात म्हणजे. पण मग शिवसेना, उद्धव ठाकरेंची शिवसेना, मनसे, आपलं शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस यांना एवढं अंडर एस्टिमेट करतो तुम्ही? अंडर एस्टिमेट नाही, मी जमिनीवरची हकीकत जी मला दिसते ती मी सांगतो. हा, आता त्यांनी नवीन कार्यकर्ते उभे केले, क्षमता आहे त्यांची, करू शकतात. पण आता काय त्यांच्याकडे कोणी उभं राहिलं आणि कोणीतरी नेता तयार झालं की तुम्ही तुमच्याकडे घेऊन टाकता, त्यांच्याकडे ठेवतच नाही, तर असे असतं. आता काय असं हे बघा, हे परत हे विधान परत नाही हे विधान अशासाठी चुकीचं आहे की त्यांना आमच्याकडे यावंसं वाटतं म्हणून ते येतात. त्यांना जर यावंसं वाटलंच नाही, त्यांच्या पक्षामध्ये त्यांचा योग्य सन्मान राखला गेला, त्यांना योग्य पद्धतीने संधी मिळाली, योग्य वातावरण मिळालं, तर त्यांना बाहेर जावंसं वाटणार नाही. त्यांना त्यांच्या पक्षात राहावंसं का वाटत नाही हा प्रश्न कोणी विचारत नाही. तो हाच तर फरक आहे ना. म्हणजे त्यांना ते तिकडे बिचारे असंतुष्ट असतात म्हणून तुमच्याकडे येतात. मला एक तुम्ही सांगा, आणि तुमच्यातले विचारे जे आहेत ते असंतुष्ट ते विचारसरणीशी बांधलेले असतात. आणि बाबा थांबा एक मिनिट, आपण संतुष्ट असंतुष्ट बाजूला ठेवू. बरं. आम्ही महाराष्ट्राच्या राजकारणात किती वर्ष विरोधात होत? काढली विरोधात? जवळजवळ 3-4 दशक विरोध काढली. 60 वर्ष. पहिल्यांदा आम्ही सत्तेत आलो 95 ला आलो ते. बरोबर. म्हणजे 50 स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 50 वर्षांनी. हो. त्याच्यानंतर परत आम्ही 20 वर्ष सत्तेच्या बाहेर होतो. आमच्यातले किती लोक पक्ष सोडून गेले? तेच तर म्हटलं ना. आणि त्यावेळेला आमची अवस्था काय होती? तोच मी फरक तुम्हाला सांगितला की त्यांच्याकडे ते असंतुष्ट असतात आणि मग त्यांना मान मिळत नाही. परत माझा प्रश्न तोच आहे. परत ज्या वेळेला आम्ही विरोधात होतो त्यावेळेला आम्हाला संतुष्ट आणि असंतुष्ट हे दोन्ही शब्द वापरायला काहीच नव्हतं. असंतुष्ट म्हणण्याची सुद्धा लायकी नव्हती आमच्या पक्षाची. तरी किती जण गेले पक्ष सोडून? नाही गेले, नगण्य होते. जे कोणी गेले त्यांचं फार काय पुढे भलं झालं नाही. पण ज्यांनी वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या सत्ता भोगली त्यांच्या पक्षातले ज्यांच्या बरोबर ते वावरले ती माणसं त्यांना जर सांभाळता येत नसतील तर आम्हाला काय दोष देता तुम्ही? दोष द्यायचा नाही, तुमचं मन मोठं आहे असं किंवा आमच्यावर का टीका करता? कॉम्प्लिमेंट आहे, तुमचं खूप मन मोठं आहे. बॅक हँड कॉम्प्लिमेंट. तर शेवटचा प्रश्न मुंबईबद्दल उत्सुकता आहे की आता जे काही 2 ठाकरे बंधू एकत्र येणार आणि पुन्हा एकदा मुंबईत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा कधी? मला तर वाटतं माझ्यापेक्षा जास्त भाजपवाल्यांना माहिती असेल की राज ठाकरे काय करणार आहेत ते काय.
पण एकूण जे चित्र आहे, आता असं आहे ना, मुंबईत काँग्रेसने तर एकला चलो रे जाहीर केलाय. हो, काँग्रेस तर आणखीनही राष्ट्रवादी म्हणजे पवार साहेबांची राष्ट्रवादी काँग्रेस काय करते आपल्याला माहित नाही. म्हणजे ते कधीच माहित नसतं, कुणालाच कधी माहित नसतं. नाही. हा, बाकी ते दोघे भाऊ काय करायचं. राज ठाकरे म्हणजे अत्यंत अलीकडे पलीकडे सुरू असतं. म्हणजे तुमच्याकडे म्हणजे कसं आहे, आता लोकसभेला किंवा एका निवडणुकीत तुमच्यासाठी, दुसऱ्या निवडणुकीत दुसऱ्यासाठी, तिसऱ्या निवडणुकीत स्वतःसाठी, हो असं ना, म्हणून साधारणपणे ह्या त्यांची सगळ्या प्रश्नांची उत्तरं तेच देऊ शकतात ना. आम्ही कसे देऊ शकतो. नाही, असं बोललं जातं की अनेक लोकांची स्क्रिप्ट तुम्ही लिहून देता म्हणून म्हटलं. तुम्ही म्हणजे तुमचा पक्ष आणि म्हणून सांगितलं की आम्ही काही ओमनी प्रेझेंट नाही आहोत. आम्ही सुद्धा तुमच्या सारखेच सामान्य लोकांचाच पक्ष आहे, सामान्य कार्यकर्त्याचा पक्ष आहे. सगळेजण सामान्य माणसं जशी वागतात तसेच आम्ही वागतो, काही वेगळं नाही. धन्यवाद. खूप खरोखर मनमोकळ्या गप्पा मारल्या. अर्थात काही गोष्टी राखून ठेवून मनमोकळ्या गप्पा मारल्या, काही गोष्टी मनात ठेवून गप्पा मारल्या. पण बघूयात पुढच्या काळामध्ये, निवडणुकांचं घोडे मैदान समोर आहे आणि अनेक राजकीय घडामोडी घडत राहतील. आज काही म्हणत असलो तरी उद्या काय होईल ते कोणी सांगू शकत नाही, कारण इतकी अस्थिरता, अनिश्चितता या सगळ्या राजकारणामध्ये आहे. आणि नेहमी म्हणजे राजकारणात म्हटलं जातं की कोण कुणाचा कायमस्वरूपी शत्रू नसतो, मित्र नसतो. त्याच्यामुळे ठीक आहे, पण या सगळ्या परिस्थितीमध्ये पुन्हा एकदा म्हणजे तुमचं अभिनंदन आणि पुढच्या शुभेच्छा. माझ्या तर तुमच्यासाठी दुहेरी शुभेच्छा, तुमच्यासाठी पण आणि तुमच्या पक्षासाठी पण. आपण स्टुडिओमध्ये आलात, आमच्यासोबत बोललात, त्याबद्दल मनपूर्वक आभार. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत. टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.